मित्रांनो, आपण छोट्या रोडमध्ये किंवा छोट्या गल्ल्यांमध्ये जेव्हा गाडी चालवतो तिथं आपण वाहतूक कोंडी कशी टाळू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता या ठिकाणी आपण दूर आहेत, टेम्पो जसं टँकर समोर येत आहे तसं आपण पाहिलं की समोरून मोठी गाडी येणार आहे, तर थोडंसं पाठीमागच थांबलो का, तर त्या गाडीला वळण घ्यायला थोडी जास्त जागा लागणार आहे आणि ती गाडी आपल्या लाईनमध्ये येणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं मित्रांनो, की आपण जेव्हा पण गाडी चालवतो ना, तर समोरून येणाऱ्या गाडीची आकार आणि तिला लागणारी जागा हे दोन्हीचा अंदाज बांधता आला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की आपली बाजू सोडूच नका, शक्यतो होता होईल तेवढं. जर तुम्ही तुमची बाजू सोडली नाही तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही आहे. आता या ठिकाणी पण पहा, मला डाव्या बाजूनं पुढे जाण्यासाठी भरपूर जागा आहे, पण परत राईटच्या लेनमध्येच यायचे, तर मग मला जिथं मी लाईनमध्ये येणार आहे त्याच ठिकाणी तिथूनच मी राईटला गाडी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला राईटला वळण पण घ्यायचं आहे पुढं. आपण काय करतो, जागा भेटली आहे तर जाऊ दे पुढं, तिथून पुढं मग नंतर पूर्ण राईटच्या लाईनला पूर्ण राईटला ढकलून देतो आणि जसं की आपणच बरोबर गाडी चालवत आहोत अशा आविर्भावामध्ये आपली गाडी लाईनमध्ये घेतो. तर हे पूर्ण चुकीचं आहे. यानं होतं काय, वाहतूक कोंडी वाढायला लागते आणि मेन चौकामध्ये जर तसं केलं आपण तर तिथं वाहतूक कोंडी वाढतच राहणार आहे. इथं जसं आल्टोवाल्या भाऊंनी केलं आहे बघा, राईट साईडला आल्टोवाले भाऊ गेलेत, पूर्ण चुकीचं आहे. तुम्ही दुसऱ्याच्या बाजूमध्ये गेलात, जर त्या साईडने गाडी आली आणि त्या गाडीचा चुकून जरी धक्का लागला तुमच्या गाडीला तर तुम्ही तिथं काहीही बोलू शकणार नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपण आपल्या बाजूनेच वळण घ्यायचं आहे. आता मी बघा आपल्या बाजूनेच वळण घेतो आहे. आता समजा ह्या गाडीला जर लेफ्टला जायचं असतं, बस आहे तिला, तर आल्टो कुठे अडकली गेली असती, आल्टोमुळे तिलाही टर्न घेता नसता आला. समोर गाड्या आहेत त्याच्यामुळं या बी बाजूला येता आलं नसतं बसला. त्याच्यामुळे शक्यतो होता होईल तेवढं आपल्या बाजूलाच गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडंसं पुढं जाल, पण तुम्ही जर अडकले गेले तर त्या ठिकाणी भरपूर वेळ अडकले जाल. आता ते बसवाले समजदार होते म्हणून त्यांनी गाड्या सोडल्या. जर दुसरे जर कोणी असतं, जर समोर येऊन थांबले असते तर माझी गाडी पास झाली असती, पण त्यांची गाडी पास नसती झाली. त्यांची गाडी तिथंच ब्लॉक झाली असती, पूर्ण ब्लॉक झाली असती गाडी ती, आणि लवकर निघली देखील नसती. एकाच टाईम तिथून गाडी त्यांना रिव्हर्स देखील घ्यायला लागली असती. तर अशा प्रकारे कधीही गाडी चालू नका, दुसऱ्याच्या लाईनमध्ये जाऊ नका. जर दुसऱ्याच्या लाईनमध्ये जाल तर तुम्हीही असुरक्षित व्हाल आणि इतरही असुरक्षित होतील. सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा.